तर मी अय्यूब बागवान माजी नगरसेवक शेतकी संघा गाडेधारकाचा मी एक व्यापारी असून आम्ही अनेक वर्षापासून तिकडे गाडेधारक म्हणून भाडेकरू आहे। शेतकी संघाकडून आम्ही नेहमी प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला आम्ही नेहमी कर भरतो, पण ऐन वेळेस मार्चच्या वेळेस नगरपालिकेला ते शेतकी संघ हाताला धरून ते टॅक्सी वसुली सांगून आमचे गाडे सील करतात। तर आम्ही CO साहेबाकडे विनंती करायला आलो की आम्हाला अगोदर तुम्ही सांगावे आणि तुम्हाला टॅक्स कमी वसूल करायचे असेल तर आमची वेगळी गाड्यांची तुम्ही आकारणी करून द्या, आम्ही भरण्यास तयार आहोत। आम्ही रीतसर शेतकी संघाकडून करारानुसार आम्ही ते भाडेकरू आहोत। अनेक वर्षापासून तिकडे आमचा व्यवसाय आहे, आणि त्यांनी मागच्या काळात त्यांनी काही बेकायदेशीर व्यवहार केलेला असेल ते आम्हाला माहीत नाही, पण शेतकी संघाचे आम्ही रीतसर गाडेधारक डिपॉझिट भरून आम्ही गाडेधारक भाडेकरू आहे। त्यांनी आमची व्यवस्था करावी हीच विनंती आहे, आणि साहेबाकडून आम्ही हे निवेदन दिले की आम्ही अनेक वर्षापासून आम्ही नेहमी भाडे भरतो, म्हणून आम्हाला जाणून बुजून ते त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही नियमानुसार आम्ही पावले उचलणार आहे। आणि ते शेतकी संघाला कोर्टाचा स्टे असून ते असे कर्तव्य करतात ते चुकीचे आहे। काय कारण आहे नेमके तुमचे गाडे सील करण्याचं कारण काय? तुमचं जर नगरपालिकाची अनेक वर्षापासून शेतकी संघाकडून ते बाकी आहे, बाकी धरून ते नगरपालिका गाडेधारकाला चे गाडे सील करत आहे। किती बाकी आहे? साधारण ते 1 करोड रुपये त्यांच्याकडून बाकी आहे। आम्ही CO साहेबांना विनंती केली की जसे कृषी उत्पन्न मार्केटचे तुम्ही गाडे वेगळी आकारणी करून त्यांच्याकडून तो टॅक्स वसूल करता, असे आमचे वेगळी आकारणी करून आम्ही टॅक्स भरण्यास तयार आहोत, अशी आम्ही CO साहेबांकडून मागणी केलेली आहे। म्हणजे थकबाकी ही शेतकी संघाकडे थकबाकी शेतकी संघाकडे आहे। आम्ही शेतकी संघाला ना चुकता आम्ही भाडे भरता नियमानुसार नगरपालिकेने शेतकी संघाकडून ते बाकी वसूल करायचे पाहिजे, पण ते आमचे गाडे सील करताना आम्हाला त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, म्हणून आम्ही CO साहेबांना सांगितलं की आमची आकारणी वेगळी करा, आम्ही रीतसर टॅक्स भरण्यास तयार आहोत। मी नितीन पाटील, आपली शेतकरी सहकारी संघ गाळेधारक आम्ही लोक आहोत सगळे। आम्ही आज इथं गाळेधारकांच्या संबंधात निवेदन देण्यासाठी आलेलो होतो नगरपालिकेत, कारण की आज आम्हाला जसं 2 वर्षापासून गाळा आमचे सील करण्यात येतात, काही न सांगता कुठलीही सबब न देता अचानकपणे ते गाळे सील करतात। ते यावर्षी तशी प्रक्रिया घडू नये म्हणून आम्ही पहिलेच्या पहिले हे निवेदन देण्यासाठी आलो होतो की असली काही करण्याच्या पहिले आमच्या विचाराधीन घ्यावा व आम्हाला तो कुठली ॲक्शन घेण्याच्या पहिले आम्हाला विचारात घेण्यात यावं, यासाठी आम्ही जमलेलो होतो आणि आम्ही त्यासाठी निवेदन देण्यात आलेलो होतो। किती गाडेधारक आहेत पूर्ण? 18 ते 20 गाळेधारक आहे आम्ही। आणि कोणाकडे आले होते तुम्ही सर? नगरपालिकेत CO साहेबांकडे आलेलो होतो आम्ही। किती वर्षापासून गाडेधारक आहेत आपण? आम्ही 20-25 वर्षापासून गाळेधारक। काय मागणी केली तुम्ही CO साहेबांकडे? CO साहेबांना तुम्ही कुठली कारवाई करण्याच्या पहिले आमचे सर्वांचे व्यापाऱ्यांचा विचार करावा आणि आम्हाला विचार करून मग पुढचा डिसिजन घ्यावा, आम्हाला एकदा त्याची कल्पना द्यावी।